नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील ताज्या घडामोडी मोबाईलवर पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ताला जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर फॉलो आणि शेअर नक्की करा. जर फेसबुकवर पाहत असाल तर नक्की फॉलो करा. कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. जरांगे पाटील आमच्यासाठी लढत आहे. राजनी शाळा ही आज सर्व मुले घरी जाणार आहेत, कारण राजनी शाळेच्या विद्यार्थ्यांकडून मनोज जरांगे पाटील यांना पूर्ण आमच्या शाळेकडून पाठिंबा आहे. आमचा पाठिंबा आहे. हे आमच्यासाठी लढत आहेत. आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. आम्ही शाळा शिकून पण आमचा काही फायदा नाही, कारण एक मार्क जरी आम्हाला कमी पडला तरी आम्हाला नोकरी लागत नाही. आमच्या आई वडिलांना ते फी भरू शकत नाहीत. ते आमच्यासाठी खूप कष्ट करतात, पण त्यांना आमच्यासाठी काही करता येत नाही. आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे. आमचा पूर्णपणे जरांगे पाटील साहेबांना पाठिंबा आहे. मनोज जरांगे पाटील दादा यांच्या आंदोलनाला आमचा जाहीर पाठिंबा आहे. मनोज जरांगे दादा पाटील हे आमच्यासाठी उपोषणाला बसले आहेत, त्यासाठी आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. आम्ही शाळा शिकून तर काय करावं, आम्हाला नोकरी भेटत नाही, म्हणून त्या उपोषणाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आमची रान्नी तालुका पंढरपूर येथील सर्व मराठा बांधव यांच्या वतीनं जरांगे पाटील यांच्या समानार्थ संपूर्ण गाव आम्ही बंद ठेवण्यात आला आहे. आणि ह्या गाव बंद ठेवण्याचे कारण एकच आहे की सरकारला याची जाग यावी आणि लवकरात लवकर मराठा आरक्षणासाठी त्यांनी ठोस असा निर्णय घ्यावा. यासाठी आम्ही संपूर्ण रांजणी ग्रामस्थाच्या वतीनं मराठा बांधवाच्या वतीनं गाव बंद ठेवण्यात आलेलं आहे. 93 नोंदी कंप्लीट 1-1.5 महिना झालं सापडलेले आहेत. फक्त सापडलेले आहेत हीच बातमी दिली जाते आणि ते यादी कसल्याही प्रकारची चावडीमध्ये यादी वाचन महसूलद्वारे केलेलं नाही. त्याच्याही समानार्थ आमचं गाव पूर्ण बंद आहे आणि त्याही नोंदी आम्हाला लवकरात लवकर माननीय तहसीलदार यांनी लवकरात लवकर आमच्या गावाची यादी जाहीर करून निवेदनसुद्धा आम्ही दिलेलं आहे. तरी गाववाल्याची यादी जाहीर करून कोण आहेत त्यांना आम्हाला ती ओबीसी दाखलं मिळावं ही अशी आमच्या रांजणी ग्रामस्थाच्या वतीनं नम्रतेची विनंती आहे. आमचं सकल मराठा समाज राजनी यांच्या वतीने शासनाला विनंती करण्यात येत आहे की आमचा जनता राजा उपोषणाला बसला आहे, तरी तुम्ही त्याची ताबडतोब त्याची दखल घेतली जावी, नाहीतर आम्हाला एक दिवस नक्षलवादी आम्हाला बनावं लागेल. आपलं पाकिस्तान तुम्ही म्हणताय तसं आम्ही मराठ्याचे नक्षलवादी बनणार आहे. आम्हाला त्याच्याशिवाय पर्याय नाही. ह्याची शासनाने ताबडतोब दखल घेण्यात यावी ही आमच्या ग्रामस्थाच्या वतीने नम्र विनंती आहे. या ठिकाणी मी रांजणी ग्रामस्थाच्या वतीने विलास शिंदे मी बोलतोय, शिक्षक सेवानिवृत्त. की मनोज जरांगे पाटलांनी जे या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे, या उपोषणाला सकल मराठा समाजाचा पाठिंबाच आहे. जर यापुढे सरकारने याची दखल नाही घेतली, परत एकदा हा मराठा समाज मुंबईला जाऊन धडकण्याची त्याची तयारी आहे आणि सर्व प्रकारचा पाठिंबा आम्ही त्या ठिकाणी जाहीर करतो. आणि त्यामुळं आज रांजणी गावामध्ये संपूर्ण सेवा सुविधा ज्या आहेत ह्या आम्ही बंद ठेवलेल्या आहेत. तर यापुढे सरकारची दखल घ्यावी आणि मराठ्यांची जी योग्य मागणी आहे ती कुठल्याही समाजावर अन्याय न करता ती मागणी पूर्ण करावी, अशा प्रकारची अपेक्षा आम्ही सरकारला करत आहोत. म्हणजे या नात्याने मी गावातील सकल मराठा समाज या वतीने गाव पूर्णपणे बंद केले, त्याबद्दल मी ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो. आणि उद्याच्याला जे अधिवेशन आहे विशेष, त्या अधिवेशनमध्ये सगळे सोयरे या मुद्द्यावर पूर्णपणे सर्व सकल मराठा समाजाचा विचार करून त्याच्यावर मागणी करावी. आमदार लोकांनी बी त्याच्यावर बोलावं, मराठा समाजात सर्व लोकांनी त्याच्यावर सगळे सोयरेवर या शब्दावर अधिवेशनात आवाज उठवावा आणि ठराव मंजूर करून घ्यावा. सगळे सोयरे हा शब्द म्हणजे सगळे सोयरे म्हणजे सर्वांना त्यामध्ये घ्यावा, सामील करावं, त्याच्यावर प्रमाणपत्र जाहीर करावा, त्याच्यावर अधिवेशनात ठराव मंजूर करून सर्वांनी मते द्यावा. हीच माझी त्या मागणी आहे ग्रामसेवक आणि ग्रामस्थांच्या वतीनं गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. राजनीचे प्रथम नागरिक, सरपंच, गावातील प्रतिष्ठित सर्वांनी आमचा निर्णय, जरांगे पाटलांनी जो निर्णय घेतला होता त्यास आमच्या ग्रामस्थांचा पूर्ण पाठिंबा आहे. आणि आतापर्यंत जरांगे पाटलाची तब्येत खालवलेली आहे, तरी उद्या अधिवेशन आहे, अधिवेशनामध्ये त्यांनी निर्णय घेऊन आपल्या मराठी आमदारांनी किंवा प्रत्येक सर्व आमदारांनी यांच्यावर निर्णय घ्यावा आणि ठोस ते निर्णय घेऊन मराठा समाजाचं आरक्षण मिळावे, त्यासाठी आम्ही सर्व राजनी ग्रामस्थांनी आज गाव बंद ठेवले.
आणि त्याचा आमचा पूर्ण पाठिंबा असेल. या जर नाही जर याच्यावर दखल घेतली तर आम्हाला इथून उतरलं आमचे सहकारी म्हणले त्याप्रमाणे आम्हाला दहशतवादी बनावं लागेल आणि तो निर्णय जर होत असेल तर आम्ही दहशतवादी बनू.